ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बुडतासे जनन देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. बघा, संस्कृतीमध्ये म्हणे, कोणाचं चांगलं करता येत नसेल तर वाईट करू नका आणि कोणाच्या अन्नात माती काढू नका. बघा, हे आपल्या भारतामध्ये असे भेसळयुक्त औषधं, अन्न, तूप, दूध या प्रत्येक पदार्थामध्ये भेसळ करून आणि विक्री केली जात होती. आणि याला आपलं जे भारताचं शासन आहे, BJP सरकार, यांना पाठिंबा देत होतं. म्हणून भेसळयुक्त जे पदार्थ, भेसळयुक्त औषधं विकले जात होती, म्हणून लोकांना, शेतकऱ्याला भाव मिळत नव्हता. चांगल्या अन्नाला भाव मिळत नव्हता, वाईट विकत होतं. आणि तेच तुकाराम महाराजांच्या अवतारामध्ये तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त औषधं आणि अन्न याचा एक 8 दिवसात प्रतिबंध केला. आणि हे जे BJP सरकार आहे, यांना ते पावलं नाही. बघा, त्याची किती 25 वेळा बदली केली. म्हणजे आताचं हे सरकार आहे, हे भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे, हे उघड सिद्ध होत आहे. कारण यांना काय पाहिजे, की भेसळयुक्त जे पदार्थ विकणारे लोक आहे, यांच्याकडून कमिशन पाहिजे. म्हणजे या BJP सरकारला कोणीतरी पैसा घेऊन आणि विलक्षणला लोकांना पैसा वाटून आणि निवडून यायचं आहे. म्हणून असा हा जो अधिकारी, त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे निर्णय घेतलेले. आणि सगळ्या लोकांनी, शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि त्यांचं भगवान कल्याण करू. जय भैरवनाथ महाराज की जय.